वैष्णवी राऊत एनडीटीव्ही मराठीवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि सुरुवातीला राज्याच्या राजकारणातून अत्यंत महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। ठाकरेंच्या पाठोपाठ आता पवारांच्याही मनोमिलनाची चर्चा सुरू झाली आहे। निमित्त ठरलंय ते बारामतीमधल्या कार्यक्रमाचं। कारण अजित पवार आणि शरद पवार एकमेकांच्या सोबत गप्पा मारताना इथे दिसलेत। शरद पवार सेंटर फॉर एक्सलन्स या इमारतीचं अदानी उद्योग समूहाचे चेअरमॅन गौतम अदानींच्या उपस्थितीत उद्घाटन झालं। खरं तर शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये अदानी समूहाचे चेअरमॅन गौतम अदानी यांची खुर्ची होती, पण जेव्हा गौतम अदानी भाषणासाठी उभे राहिले तेव्हा अजित पवार अदानींच्या खुर्चीवरती जाऊन बसले आणि शरद पवार हे आपल्या पुतण्यासोबत म्हणजे अजित पवारांसोबत संवाद साधताना दिसले। बारामतीमधल्या याच कार्यक्रमात सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार, युगेंद्र पवार, रोहित पवार यांच्यासह संपूर्ण पवार कुटुंब सुद्धा एकत्र पाहायला मिळालं। काका पुतणे एकत्र येण्याचा हा याच महिन्यातला दुसरा प्रसंग आहे। 10 डिसेंबरला शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त अजित पवार दिल्लीत गेले होते, तेव्हा झालेल्या स्नेहभोजनाला शरद पवार आणि अजित पवार एकत्र आले होते आणि त्यामुळे पुन्हा एकदा काका पुतण्याच्या गाठीभेटीमुळे पवारांच्या मनोमिलनाची चर्चा सुरू झाली आहे। ठाकरे कुटुंबाप्रमाणेच पवार सुद्धा राजकारणात एकत्र येणार आहेत का, या चर्चा आता जोर धरतात। आज आवर्जून बारामतीला या उद्घाटनाच्या करता आपल्या शरदचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स या उद्घाटनाच्या करता आलेले सन्माननीय उद्योगपती गौतमजी अडानी, सौभाग्यवती प्रीतीजी अदानी, तर अजित पवारांनी खास शैलीतल्या उल्लेखानं तिथे हशा सुद्धा पिकला होता। खरं तर ठाकरेंच्या पाठोपाठ पवारांचं मनोमिलन होतंय का, याच चर्चांना उधाण देणारी अशीच ही दृश्य आहेत। जेव्हा गौतम अदानी भाषणासाठी उठून गेले तेव्हा लगेचच अजित पवार त्यांच्या खुर्चीवरती येऊन बसले आणि बाजूला काका पुतळ्या बोलताना दिसले।